शनिवारी 11 एप्रिल 2026 सकाळी 8:45 वाजता आलेल्या धक्क्यानंतर आज रविवारी जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र ग्रामीण भागात अद्यापही भीतीचे वातावरण कायम आहे. अनेक नागरिकांनी खबरदारी म्हणून रात्री घराबाहेर किंवा मोकळ्या जागेत झोपणे पसंत केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वसमत तालुक्यातील शिर्ली भूकंपाचा केंद्रबिंदू आणि पांगरा शिंदे गावात अनेक घरांना आणि सार्वजनिक इमारतींना समाज मंदिर तडे गेले आहेत. काही कच्ची घरे अंशतः कोसळल्याच्याही बातम्या आहेत. महसूल विभागाकडून आज घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा भूकंप केवळ हिंगोलीपुरता मर्यादित नव्हता. त्याचे धक्के नांदेड, परभणी आणि अगदी यवतमाळच्या पुसद परिसरापर्यंत जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार याचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किमी खोलीवर होता. विदर्भातील नागपूर, अकोला आणि चंद्रपूर भागातही शनिवारी दुपारी 3.4 तीव्रतेचे सौम्य धक्के जाणवले होते. मात्र त्याचा हिंगोलीच्या भूकंपाशी थेट संबंध नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एकमत डिजिटलने जाणून घेतल्या प्रशासन व नागरिकांच्या प्रतिक्रिया. मी डॉक्टर टी विजय कुमार प्रोफेसर एंड हेड जिओफिजिक्स SRTM युनिव्हर्सिटी नांदेड, स्कूल ऑफ अर्थ सायन्सेस. आज सकाळी 8:45ला एक भूकंप झाला होता 4.7 मॅग्निट्यूड. त्याचा केंद्रबिंदू आहे अराउंड सोनवडी, 1.5 किलोमीटर सोनवडीपासून साऊथ ईस्टला आहे आणि नांदेडपासून किमान 50 किलोमीटर दूरी आहे आणि 50 किलोमीटर रेडियसमध्ये ते फेल्ट झालेले आहे. काय स्केल 4.7 मॅग्निट्यूड आहे. हे आपले स्टेशन्स आहेत आणि हे आजचं रेकॉर्ड आहे आपलं. हे रेकॉर्ड झालेलं आहे स्टेशन्समध्ये, तिची रेकॉर्डिंग आहे. मध्ये मला स्वतःला जाणवलं आहे. आणखी जिल्ह्यातून कोणी काही तुम्हाला म्हणजे आणखीन विचारणा झाली का, म्हणजे इथं झाला विष्णुपुरी नांदेडबद्दल काही लोकांनी विचारलेलं आहे आणि विष्णुपुरीला सुद्धा ते फेल्ट झालेलं आहे आणि डेंगूरमधून सुद्धा ते एक कॉल आलं होतं की ते फेल्ट केलेलं आहे. आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8:45च्या सुमारास नांदेड शहरात व ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी जमिनीतून आवाज येणे आणि हादरणे असा प्रकार घडल्याचं प्रशासनाला लोकांनी फोन केले. त्यानंतर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडे माहिती घेतल्या असता संकेतस्थळावर 11 एप्रिल सकाळी 8:45 वाजता 4.7 एवढ्या रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झालेली आहे. याबाबतचं केंद्र हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिर्ली गावाच्या उत्तरेस आहे आणि या पूर्ण घटनेमध्ये नांदेड जिल्ह्यात व आसपास कुठेही वित्त जीवितहानी अशी कोणत्याही प्रकारची झालेली नाही. नागरिकांनी सदर बाबतीमध्ये जागरूक राहावे, परंतु कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. तशी घटना भूकंप होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ मोकळ्या जागेत येऊन उभे टाकावे. परंतु अशा प्रकारचा कोणताही अफवा, कुणी जर चुकीची अफवा पसरवत असतील तर त्यावर कुणीही कृपया विश्वास ठेवू नये, गोंधळून जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. धन्यवाद. संभाजी गुरुबाजी गायकवाड सोनखेडकर. आज सकाळी मी माझ्या घरात बसलो असता भूकंपाचा धक्का भासला आणि धक्का भासल्याने मी पळत घराबाहेर निघालो. पण भूकंपाचा धक्का तीव्र होता आणि मोठ्या प्रमाणात होता, म्हणून मी माझं नाव दिगंबर हरी भंडारे, पोलीस जमादार, पोलीस मुख्यालय नांदेड. माझी कलेक्टर ऑफिस इथे गार्ड ड्युटी चालू 08 ते 14:00 चालू होती. 8:45 वाजता मी ड्युटीवर चालू असताना मला तिथं भूकंप जाणवला. भूकंप म्हणजे थोडं हल्ल्यासारखं वाटलं. त्यांना सौम्य भूकंप झटका जाणवला. त्याच्यासारखं लवकर दुकान उघडलं होतं तर सकाळी आहे की नाही भूकंप झाला होता आणि मोबाईलचे बॉक्स खाली पडले होते सर.
बॉक्स बिक्स पुरे खाली पडले होते. मी एकदम अचानक मध्ये कसं जमीन पण हादरली होती. असं कसं झालं म्हणून मी बघायला तर जमीन अशी पुरी खालून हादरून गेली. बॉक्स पुरे पडले होते खाली, मग तेच आता दुकान जमवायला डबल. Thanks for watching Ekmat Digital.